नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण येणारी राज्यसेवा पूर्व, कंबाईन पूर्व तसेच डिपार्टमेंट PSI मेन्सच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान या विषयासंदर्भात 2011 पासून ते 2023 पर्यंत आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले यांचं सविस्तर विश्लेषण घेणार आहोत। हे विश्लेषण येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला कामी येईल या दृष्टिकोनातून घेतलं जाईल। आज पहिला टॉपिक आपण सुरू करतोय, जो आहे घटना निर्मिती। कंबाईन प्रिलिम्सचा विचार केला, राज्यसेवा पूर्वचा विचार केला, तर या टॉपिक विषयी प्रश्न विचारल्याशिवाय आयोग समोर जात नाही। या टॉपिक संदर्भात जवळपास 70 ते 80 PYQs आहेत। त्यांचं पुढच्या 3 दिवसामध्ये आपण सविस्तर विश्लेषण बघणार आहोत। विश्लेषण जर तुम्ही ऐकलं तर येणाऱ्या एक्झाम मध्ये येणारे 2 प्रश्न 100% तुमच्या बरोबर यायलाच पाहिजे, अशा पद्धतीने आपण विश्लेषण घेणार आहोत। प्रश्न समोर दिसेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर सविस्तर विश्लेषण माझ्याकडनं दिलं जाईल। ओके, चलो सोप्यापासून कठीणाकडे आपण जाणार आहोत। अर्थात 2011 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण होईल। चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी। बघा, प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली। पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949, 2 26 जानेवारी 1949, 3 26 जानेवारी 1950, 4 10 नोव्हेंबर 1949। तर दादानो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949। परीक्षेमध्ये 2 पॉइंट संदर्भात हमेशा गोंधळ होतो। 1, आपण संविधानाचा स्वीकार कधी केला, आणि 2, आपल्या संविधानाची अंमलबजावणी कधी झाली। डोक्यामध्ये फिट करून ठेवायचंय। संविधानाचा स्वीकार कधी केला असा प्रश्न विचारला तर संविधानाचा स्वीकार केला 26 नोव्हेंबर 1949। तर आपल्या संविधानाची अंमलबजावणी कधीपासून झाली, अर्थात आपले संविधान लागू कधीपासून झाले, तो परानो आपले संविधान लागू झाले बघा 26 जानेवारी 1950 पासून। ओके, चलो नेक्स्ट। स्पीड ठेवायचा आहे उत्तर देण्यामध्ये, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। काही प्रश्न तुम्हाला सोपे वाटतील, पण त्याच्या स्पष्टीकरणामध्ये मी असे काही पॉइंट सांगेल की येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की ते तुम्हाला कामी येतील। 2 नंबर, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा सुरू झाले, म्हणजे घटना समितीच्या कामकाजाला कधी सुरुवात झाली, घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी सुरू झाले। पर्याय आहेत 8 डिसेंबर 1946, चूक, 9 डिसेंबर 1946 बरोबर आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पोरांनो, आपल्या घटना समितीची स्थापना त्रिमंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार झाली आणि आपल्या घटना समितीचे कामकाज सुरू झाले 9 डिसेंबर 1946 ला। ते कधीपर्यंत चालले तर आपल्या घटना समितीचे कामकाज चालले 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत।
या कालखंडामध्ये घटना तयार करण्यासाठी एकूण किती अधिवेशनं झाली? तर 11 अधिवेशनं झाली. या 11 अधिवेशनामधील पहिले अधिवेशन कधी सुरू झाले? 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन सुरू झाले. ते कधीपर्यंत चालले? तर ते चालले 23 डिसेंबर 1946 पर्यंत. परानो, घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी सुरू झाले? जर असा प्रश्न आयोगाकडून विचारला जातोय तर प्रश्न असाही असू शकतो की घटना समितीचे शेवटचे अर्थात 11वे अधिवेशन कधी सुरू झाले? मग सांगा, घटना समितीचे 11वे अधिवेशन कधी सुरू झाले? उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. घटना समितीचे 11वे अधिवेशन कधीपासून सुरू झाले? गुड. 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालखंडामध्ये घटना समितीचे 11वे अधिवेशन झाले. सुरू झाले 14 नोव्हेंबर 1949. कधी सुरू झाले? 14 नोव्हेंबर 1949. पहिले अधिवेशन लक्षात ठेवायचं, 5वे अधिवेशन लक्षात ठेवायचं, 11वे अधिवेशन लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, एसो पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न आहे. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? केसंथानम नाही, अबुल कलाम आझाद नाही, जॉन मथाई नाही, फ्रँक अँथोनी याचं उत्तर आहे परानो. घटना समितीची पहिली बैठक झाली होती परानो 9 डिसेंबर 1946 रोजी. या पहिल्या बैठकीमध्ये घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कुणाला निवडण्यात आलं होतं? तर हंगामी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं सच्चिदानंद सिन्हा. महत्वाचा IMP पॉइंट, सच्चिदानंद सिन्हा हे कुठल्या प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते? तर सच्चिदानंद सिन्हा हे बिहार प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते. तर याच बैठकीमध्ये घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड करण्यात आली होती. तर हे फ्रँक अँथोनी कोणत्या प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते? तर फ्रँक अँथोनी हे परानो लक्षात घ्या, इथं प्रश्न असेल मध्य प्रांत व बरार इकडनं घटना समितीवर निवडून आलेले होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, अतिघाई संकटात नेऊ शकते पेपरमध्ये. इथं थोडी गडबड केली तरी चालेल, मात्र आयोगाचा पेपर वाचत असताना प्रश्न व्यवस्थितच वाचणं गरजेचं आहे. कधी कधी उत्तरही माहित असतं पण पेपरमध्ये आपण वेगळंच काळं करून बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर कळतं की आपण चुकीचं काळं केलंय, पण तोपर्यंत तोंड काळं झालेलं असतं, काय फायदा नसतो मग समजून. 3 नंबर, डॅडॅस हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. पोरांनो, पहिलाच पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विधान चूक आहे, वल्लभभाई पटेल हेही चूक आहे आणि पंडित नेहरू हेही चूक आहे. घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कुठल्या प्रांतातनं घटना समितीवर निवडून आले होते? बिहार प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आले होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीने घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची सूचना घटना समितीमध्ये मांडणारे होते JB कृपलानी,
जे बी कृपलानी हे संयुक्त प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आले होते. तर अनुमोदन करणारे होते सरदार पटेल, सरदार वल्लभभाई पटेल हे मुंबई प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते. नेक्स्ट, स्पीड ठेवा उत्तर देण्याचा. प्रत्येक टॉपिक संदर्भातील किमान 70 जास्तीत जास्त 120 प्रश्न आपण घेणार आणि पुढचे 3 ते 4 महिने कंटिन्यू लेक्चर असणार सोमवार ते शुक्रवार. काही अडचण आली नाही तर. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीमधील सर्वात महत्वाची समिती होती मसुदा समिती. या मसुदा समितीची स्थापना झाली दादांनो 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक 4 BR आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आले होते? तर मुंबई प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आले होते. इथं एक बाब तुम्हाला लक्षात ठेवायची पोरांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फाळणी आधीचा प्रांत हा बंगाल होता. पण फाळणी नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा फाळणी डिक्लेअर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांदा मुंबई प्रांतामधनं घटना समितीचे सदस्य बनले आणि पुढे ते मसुदा समितीचे अध्यक्ष बनले. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा मसुदा तयार केला. घटना समितीमध्ये प्रत्येक सदस्यांच्या शंकेचं निरासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. नेक्स्ट, स्पीड ठेवा. एका दिवशी किमान 20 प्रश्न व्हायला पाहिजेत, किमान 20. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? एकदम सोपं उत्तर आहे, BN राव हे आपल्या संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. IMP असा प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो. दोन नंबर उत्तर देत आहे पोरं, बघूया. खालील पैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? ओके पोरांनो, घटना समितीतील महिला सदस्य ही संकल्पना परीक्षाभिमुख आहे, जी 100% तुम्हाला माहितच करून घेणं गरजेचं आहे. घटना समितीमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. 15 नोट्स मध्ये 15च्या 15 महिलांची यादी टाकली मी टेलिग्राम चॅनलवर. कुठली महिला कुठल्या प्रांतात निवडून आली होती, ती कोणत्या पक्षाची होती, हे सगळं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इथं विजया लक्ष्मी पंडित दादानं या घटना समितीच्या सदस्य होत्या आणि विजया लक्ष्मी पंडित या कुठल्या प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आल्या होत्या? तर संयुक्त प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेल्या होत्या. विजया लक्ष्मी पंडित यांच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत विजया लक्ष्मी पंडित, ज्या घटना समितीच्या सदस्य होत्या. सुब्बलक्ष्मी नावाच्या कुठल्याच महिला घटना समितीमध्ये सदस्य नव्हत्या. सुचेता कृपलानी या सदस्य होत्या.
सुचेता कृपलानी सुद्धा संयुक्त प्रांतामधून आल्या होत्या. सरोजिनी नायडू या सुद्धा घटना समितीच्या सदस्य होत्या. सरोजिनी नायडू बिहार प्रांतामधून घटना समितीवर निवडून आलेल्या होत्या. सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित. पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी राज्यपाल पदाचे त्यांनी वर्णन केलेलं आहे. अकड 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 पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट PSI पूर्व 2013 ला प्रश्न विचारलेला आहे. स्पीड ठेवा उत्तर देण्याचा. यस, पहिल्या बैठकीला 9 महिला सदस्य हजर होत्या. बरोबर आहे. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? काल झालेल्या राज्यसेवा मेन्स मध्ये सुद्धा या पॉइंटवर प्रश्न होता. तर दादांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शीख. बघा, घटना समितीमध्ये अल्पसंख्याक समुदायात सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं म्हणून ब्रिटिश भारतात ज्या जागा देण्यात आल्या होत्या त्याचे प्रमुख 3 गटात वर्गीकरण केलं होतं. 3. एक गट होता सर्वसाधारण शीख आणि मुस्लिम सोडून. दुसरा गट होता मुस्लिम आणि तिसरा होता शीख. 2 अल्पसंख्याक समुदायास विशेष प्रतिनिधित्व घटना समितीमध्ये देण्यात आलं होतं. एक मुस्लिम लक्षात ठेवायचं आणि दुसरे शीख लक्षात ठेवायचे. इथं मुस्लिम नसल्यामुळे उत्तर जाईल पर्याय क्रमांक 1 शीख. नेक्स्ट हा प्रश्न रिपीट होणार पण यावर्षी. IMP करून डोक्यात ठेवा. डिपार्टमेंट मेन्स कंबाईन प्रिलियम किंवा राज्यसेवा प्रिलियम कुठं ना कुठं अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. चार नंबर उत्तर देत आहे पोरं. बघूया. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? ओके, बघा, त्रिमंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीनुसार जुलै ऑगस्ट 1946 मध्ये प्रांतिक कायदे मंडळातनं घटना समितीच्या निवडणुका पार पडल्या. घटना समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कुठल्या पक्षाला मिळाल्या होत्या? तर घटना समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या. काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या जागा 208 जागा. या निवडणुकीमध्ये असं म्हणतात मुस्लिम लीग पक्षाचा पराभव झाला. मुस्लिम लीग पक्षाला फक्त 73 जागा मिळाल्या. तर काही पक्ष असे होते ज्यांना घटना समितीच्या निवडणुकीमध्ये एक एक जागा मिळाली होती. त्यामध्ये तुमचा कृषक प्रजा पक्ष होता किंवा कृषक प्रजा पार्टी 1, शेड्यूल कास्ट फेडरेशन 1, कम्युनिस्ट पक्ष 1, युनियनिस्ट पार्टी 1, युनियनिस्ट मुस्लिम 1, काँग्रेस व्यतिरिक्त शीख 1, अनुसूचित जाती संघ 1. पण दादांनो अपक्ष घटना समितीमध्ये 8 होते. इथं काय विचारलंय? कुणाला एक जागा मिळाली? कृषक प्रजा पक्ष 1, शेड्यूल कास्ट फेडरेशन 1, कम्युनिस्ट पक्ष 1. अपक्ष 1 नव्हता, अपक्ष 8 होते घटना समितीमध्ये. त्यामुळं अ ब क असा आपल्याला कोड शोधायचा आहे. अ ब क पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ओके, गुड गुड. चलो चलो नेक्स्ट. PSI पूर्व 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. यस,
पुढचे 4 महिने रेग्युलर सोमवार ते शुक्रवार PYQचं आपलं लेक्चर असेल. खालील विधानांचा विचार करा. BR आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, विधान बरोबर आहे. खांडेकर या समितीचे सदस्य होते. खांडेकर नावाचा कुठलाच प्रकार मसुदा समितीमध्ये नव्हता. पोरांनो, मागील काही वर्षाच्या पेपरचा विचार केला ना, तर मसुदा समितीचे सदस्य खूप वेळा विचारले. त्यामुळे मसुदा समितीचे सदस्य होते 7, पण मसुदा समिती संदर्भात तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे 9. ओके, आपण पुढे त्याच्यावर बद्दल विचार करणार आहोत. त्यामुळे इथलं अ बरोबर आहे, ब चूक. तर उत्तर जाईल पर्याय क्रमांक 2 अ बरोबर. चला IMP करायला आपण IMP करा. काल झालेल्या राज्यसेवा मेन्स पर्यंत सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण घ्यायचं आपल्याला, टॉपिक वाईज. काल झालेल्या मेन्स पर्यंत म्हणजे 2024 मध्ये राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली, तिथपर्यंत इंडियन पॉलिटिक्सच्या प्रत्येक टॉपिक संदर्भात जे काही प्रश्न विचारले ते आपल्याला सविस्तर बघायचे. कॅबिनेट मिशन योजने संदर्भात जुळणी करा. बघा, PSI पूर्व 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न विविध एक्झाम मध्ये खूप वेळा रिपीट झालाय आणि पुन्हा रिपीट होऊ शकतो. घटना समितीची निवडावयाची एकूण संख्या किती होती? तर 389. त्रिमंत्रिमंडळाने घटना समितीची एकूण सदस्य संख्या किती सांगितली होती? तर 389 सांगितली होती. संस्थानिक राज्याचे प्रतिनिधी सांगितले होते 93. उच्च आयुक्त म्हणजे कमिशनरी प्रांताचे प्रतिनिधी सांगितले होते 4 आणि प्रांताचे प्रतिनिधी सांगितले होते 292. 4 3 2 1 4 3 2 1 पर्याय क्रमांक 1. बघा पोरांनो, इथं प्रश्न वारंवार विचारला जातो. घटना समितीची एकूण सदस्य संख्या 389, ब्रिटिश भारत 296, ब्रिटिश प्रांत 292, कमिशनरी क्षेत्रे 4 आणि संस्थानिक 93. एवढे आकडे लक्षात ठेवायचे. यस, गुड गुड. चला पुढे काही IMP क्वेश्चन येतील, ज्यांचं विश्लेषण तुमच्या खूप कामी येणार एक्झाम मध्ये. राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? पूर्व 2014. बघा रे पोरांनो, घटना समितीमध्ये महत्वाचे मेंबर कुठल्या प्रांतामधून निवडून आले होते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर राजकुमारी अमृत कौर या केंद्रीय प्रांत म्हणजे मध्य प्रांत व बरार इकडनं घटना समितीवर निवडून आलेल्या होत्या. मग तसे तुम्हाला पंडित नेहरू माहित पाहिजेत, कुठल्या प्रांतातनं घटना समितीवर निवडून आले? पंडित नेहरू संयुक्त प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते. सरदार वल्लभभाई पटेल कुठल्या प्रांतातून आले होते? मुंबई प्रांतामध्ये आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतामधनं आले होते. असे महत्वाचे सदस्य तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये अवघड प्रश्न विचारण्याचा आयोगाकडून प्रयत्न झालेला आहे. एका बाजूला सदस्य दिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रांत दिलाय आणि जोड्या लावा. आणि हा डाटा तुम्हाला ना एक लक्ष्मीकांतमध्ये मिळतो ना कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये मिळतो. आपली जी नोट्स आहे पॉलिटीची, त्या नोट्स मध्ये कोण कुठल्या प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेला आहे हे टाकलेले. एकदा तेवढं वाचून घ्या, येणाऱ्या एक्झाम मध्ये कामी येईल. नेक्स्ट, राजेंद्र प्रसाद बिहार प्रांतामधनं आले होते.
पहिलाच पर्याय होता पंजाब आणि लोकांचा घात केला. पंजाब नाहीये, नावावर जायचं नाही. राजकुमारी अमृत कौर म्हणजे पंजाब, त्यांनी तोंड काळ करून घेतलेली पोरानं. ज्यांनी पंजाब लिहिलं त्यानं, त्यांचा केंद्रीय प्रांत किंवा मध्य प्रांत बरार वापर उत्तर आहे त्याचं. या प्रश्नाची पीडीएफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. लक्ष द्या थोडं. जेवढे पीवायक्यू मी घेणार आहे त्या सर्वांची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला टाकणार आहे. प्रश्न सोडवण्याच्या आधी ती प्रिंट समोर ठेवून बसायचं, थोडक्यात विश्लेषण लिहायचंय. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? सोपं की रे, सच्चिदानंद सिन्हा. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली. पहिल्या बैठकीमध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली होती. फ्रान्स देशाच्या तत्वाचं अनुकरण करत घटना समितीतील सर्वात ज्येष्ठ सदस्य सच्चिदानंद सिन्हा यांची घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली. यांनी सगळ्यात आयएमपी पॉइंट किंवा काम कोणतं केलं असेल तर 3 देशाच्या शुभेच्छा संदेशाचं वाचन केलं होतं. त्या संदर्भात पुढे प्रश्न येणार आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट पुढं. बिहार प्रांत, सच्चिदानंद सिन्हा. पुराणो आयोगाचा हा खूप सध्या आवडीचा मुद्दा बनलेला आहे. घटना समिती अंतर्गत असणाऱ्या समित्या आणि त्याचे अध्यक्ष विचारणं. त्यामुळं ज्या काय 22 ते 20 समित्या त्या रट्टा मारून 100% पाठ करून ठेवायच्या. मागील काही वर्षामध्ये महत्वाच्या समित्या विचारल्या जायच्या, पण हल्लीमध्ये महत्वाच्या नसणाऱ्या, वाचताना ज्या समितीकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं अशाही समित्या विचारायला सुरुवात झालेली. त्यामुळे सगळ्या समित्या पाठ करून ठेवायच्या. संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क अल्पसंख्याक अधिकार समितीचे अध्यक्ष होते. या समिती अंतर्गत 2 महत्वाच्या उपसमित्या होत्या, त्यांचेही अध्यक्ष लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एक मूलभूत हक्क उपसमिती. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी. आणि दुसरी होती अल्पसंख्याक अधिकारासंदर्भात उपसमिती एस.सी. मुखर्जी, जे बंगाल प्रांतामधून घटना समितीवर निवडून आलेले होते. नेक्स्ट एसो पूर्व 2015 ला विचारलेला प्रश्न आहे आणि इथं तुम्ही थोडं चुकू शकता. अशा मुद्द्यामध्ये आपली फजिती होऊ शकते पेपरमध्ये. त्यामुळं मी ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या गांभीर्याने लक्षात ठेवा. गुड. एसो पूर्व 2015चा प्रश्न आहे. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य अर्थात बरोबर आहेत? 1. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, विधान बरोबर आहे. घटना समिती ही प्रत्यक्ष जनतेकडून निवडलेली संस्था नव्हती. घटना समितीच्या निवडणुका या प्रांतिक कायदेमंडळामधून झालेल्या होत्या. त्यामुळे हे विधान हमेशा लक्षात ठेवायचं की ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. बरोबर आहे, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. चूक आहे. घटना समितीच्या निवडणुका प्रत्यक्ष जनतेकडून झालेल्या नव्हत्या. घटना समितीच्या निवडणुका या प्रांतिक कायदेमंडळातून झालेल्या आहेत. क
ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. पोरांनो, इथंच धोका होतो, इथंच धोका होतो. ब्रिटिश भारत याला जागा दिल्या होत्या पोरांनो 296. आणि या ब्रिटिश भारताचे 2 गट करायचे. एक गट करायचा ब्रिटिश प्रांत आणि दुसरा करायचा कमिशनरी क्षेत्रे. ब्रिटिश प्रांताला दिल्या होत्या 292 जागा आणि कमिशनरी क्षेत्राला दिल्या होत्या 4. आणि हमेशा ब्रिटिश भारत आणि ब्रिटिश प्रांत यामध्ये गोंधळ करतात पोरं. हे विधान चुकीचे. ती विविध समित्याद्वारे कार्य करत होती. बरोबर आहे. घटना समिती अंतर्गत विविध समित्या स्थापन केल्या गेल्या होत्या. अ आणि ड. अड. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. PSI पूर्व 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. PSI पूर्व 2016. बघा रे, थोडं लक्ष द्या, गोंधळ होऊ शकतो. खालील विधानांचा विचार करा. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. बरोबर आहे. घटना समितीची पहिली बैठक कधी झाली? तर घटना समितीची पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946. इथं धोका होऊ शकतो. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. दादानु चूक आहे, इथं धोका होऊ शकतो. प्रश्न विचारला संविधान सभेचे अध्यक्ष कोण? उत्तर हमेशा तयार पाहिजे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हा, तुम्हाला प्रश्न विचारला घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते, तर उत्तर द्यायचं सच्चिदानंद सिन्हा. पण प्रश्न विचारला घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर उत्तर हमेशा लक्षात ठेवायचं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. बरोबर आहे. स्पष्टीकरण झालं याच. अ आणि क. अक किती? पर्याय क्रमांक 4. गुड. पर्याय क्रमांक 4 बरोबर विचारले. बरोबर बरोबर. अक आहे, हे चूक आहे. घटना समितीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा नव्हते. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. सच्चिदानंद सिन्हा हंगामी अध्यक्ष होते. गेल्या वर्षी सुद्धा कंबाईन प्रिलिमला समिती विचारली होती. येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा समितीवर प्रश्न असू शकतो. परंतु गांभीर्याने घ्या. सगळ्या समित्या 100% पाठ करा. घटना निर्मिती या टॉपिक संदर्भात येणाऱ्या एक्झाम मध्ये किमान 1 आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न असणार म्हणजे असणार. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक 3. ESO पूर्व 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. पुढं अवघड अवघड प्रश्न येतील. स्पष्टीकरण द्यायलाही मजा येईल आणि तुम्हाला सोडवतानाही मजा येईल. तीन नंबर. बरं बघूया. चला. 47च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या
संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ओके डन. बघा 3 जून 1947 रोजी एक योजना जाहीर झाली, माउंटबॅटन योजना. या माउंटबॅटन योजनेनुसार आपल्या देशाची फाळणी होणार. एक भारत पाकिस्तान असे 2 देश तयार होणार आणि दोन्ही देशांना स्वतःचे संविधान तयार करण्याचा अधिकार असणार. 47च्या कायद्यानुसार आपल्या घटना समितीमध्ये प्रमुख 3 बदल झालेले आहेत. परंतु बघूया, सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली, बरोबर आहे. 47च्या कायद्यानंतर आपली घटना समिती पूर्ण सार्वभौम संस्था बनली. आता आपल्या घटना समितीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाचेच नियंत्रण असणार नाही. यानुसार आपल्या घटना समितीला इथपर्यंत अधिकार प्राप्त झाले की ती ब्रिटिश पार्लमेंटने भारतासंदर्भात केलेल्या कायद्यामध्ये सुधारणा सुद्धा करू शकत होती आणि वेळेप्रसंगी ते कायदे रद्दही करू शकत होती. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली. विधान बरोबर आहे. 1947च्या कायद्यानंतर आपल्या घटना समितीने 2 जिम्मेदाऱ्या पार पाडल्या. एक घटना समिती म्हणूनही काम केलं आणि 2 देशाची हंगामी संसद म्हणूनही काम केलं. फरक एवढाच असायचा परंतु ज्यावेळेस घटना समितीचे सदस्य घटना तयार करण्याचं काम करायचे त्यावेळेस अध्यक्ष म्हणून काम करायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि ज्यावेळेस तेच घटना समितीचे सदस्य आपल्या देशाचे हंगामी संसद म्हणून काम करायचे त्यावेळेस हंगामी संसदेचे अध्यक्ष असायचे गणेश वासुदेव मावळणकर, ग.वा. मावळणकर, जे मुंबई प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 46 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. चूक आहे. अरे वाढेल कशी? देशाची फाळणी झाली. मुस्लिम लीगच्या सदस्यांनी घटना समितीच्या कामकाजामधनं माघार घेतली. फाळणी आधीची आपल्या घटना समिती सदस्य संख्या 389 होती. फाळणी नंतर ती 299 झाली. फाळणी नंतर किंवा स्वातंत्र्याच्या कायद्यानंतर घटना समिती सदस्य संख्या वाढली नाही, घटना समिती सदस्य संख्या कमी झाली. हे विधान चूक आहे. मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. बरोबर. उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, टॅक्स असिस्टंट 2016. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. 3 नंबर. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅडस रोजी स्वीकारली. बघा, घटना समिती अंतर्गत एक समिती निश्चित करण्यात आली भारतीय ध्वजाची रचना निश्चित करण्यासाठी. तिचं नाव होतं राष्ट्रध्वज समिती. राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि या समितीने ज्या काही शिफारशी केल्या यानुसार आपला ध्वज तयार केला, तिरंगा, आणि तो ध्वज 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने संमत केला. नेक्स्ट, यस, 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता डॅडॅस म्हणतात. सेंट्रल हॉल दिल्ली. सेंट्रल हॉल दिल्ली आपलं जे जुनं संसद भवन आहे ना, त्या जुन्या संसद भवनामध्ये एक हॉल आहे ज्याचं नाव आहे सेंट्रल हॉल, आणि त्या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या संविधानाची काय झाली दादानो, निर्मिती झाली.
पोरांनो, आजचे 20 प्रश्न आपले संपलेले आहेत. उद्या पुन्हा आपण 20 प्रश्न घेऊन येणार. 3 दिवस हा टॉपिक चालेल, घटना निर्मिती. त्या 3 दिवसामध्ये 100% तुमची घटना निर्मिती संदर्भातले टॉपिक कंप्लीट असतील. ओके, आता थोडं पोटा पाण्याचं. कंबाईन साठी पण आपल्याकडे बॅच आहे. 799 रुपये तिची फीस आहे. सध्या तिला ऑफर चालू आहे 199 ची. 5 नंबरची बॅच आहे आपल्या ऍपमध्ये, खाली लिंक दिलेली. आणि डिपार्टमेंट मेन साठी सुद्धा 25 नंबरची बॅच चालू आहे. ऍपची लिंक खाली दिलेली आहे. उद्या नवीन 20 ते 25 प्रश्नांचं विश्लेषण आपण एवढ्याच 45 मिनिटांमध्ये कंप्लीट करणार आहोत. पुढचे 3 ते 4 महिने कंटिन्यू आपले लेक्चर युट्यूबवर असेल, सोमवार ते शुक्रवार. फक्त मध्ये एखादी काही अडचण असली तर तेवढं पुरतं नसेल. आता रेग्युलर आपलं सोमवार ते शुक्रवार लेक्चर होईल. पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये जवळपास 2000 प्लस प्रश्नाचं टार्गेट आहे. एक एक प्रश्न आपल्याला सविस्तर समजून आणि विश्लेषणात्मक बघायचा आहे. प्लस याची पीडीएफ माझ्याकडनं तुम्हाला टाकली जाईल टेलिग्राम चॅनलवर. ती पीडीएफ काढून घ्या. लक्षात येतं मी काय बोलतो? पीडीएफ काढून घ्यायची, लेक्चर बघताना ती समोर ठेवायची आणि जेवढं होईल तेवढं विश्लेषण लिहिण्याचा प्रयत्न करायचा. याचा फायदा तुम्हाला कधी कळेल? पेपरमध्ये गेल्यानंतर कळेल. आणि माझा अनुभव आहे, जर तुम्ही माझं लेक्चर केलं आणि पेपरला गेलात तर माझा आवाज, उत्तर तुम्हाला 100% पेपरमध्ये ऐकू येणार म्हणजे येणार. थांबतोय. जय हिंद. भेटू उद्या.